नमक हलाल सिनेमातील अमिताभ बच्चनचा हा डायलॉग आजही सिनेरसिक विसरलेले नाही। इंग्रजी भाषेवरचं आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी अमिताभनं केलेल्या डायलॉगबाजीनं प्रेक्षकांच्या टाळ्या वसूल केल्या। पण आता इतक्या वर्षानंतर हे सांगण्यामागचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर लोकसभेत पार पडलेल्या खासदारांच्या शपथविधीत आहे। अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी मंगळवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली आणि या चर्चेला तोंड फुटलं। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी। आता हे पाहिल्यानंतर ती चर्चा का सुरू झाली हे तुमच्या लक्षात आलंच असेल। मंडळी, नगरचे खासदार निलेश लंकेंनी चक्क इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली आहे आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड। लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी बॉलिवूडच्या 2 सिनेमातले गाजलेले डायलॉग एकत्र करून लंकेंना शुभेच्छा दिल्या। तसंच भाजपचे माजी खासदार सुजय विखेंना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावलाय। जिंकलंच भावा, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन अँड येस यू कॅन टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज। अशा शब्दात कोल्हेंनी लंकेंना शुभेच्छा दिल्या। खरं तर लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेण्यामागे लोकसभा निवडणुकीत रंगलेल्या राजकीय वादाची किनार आहे। निवडणुकीदरम्यान सुजय विखेंनी निलेश लंकेंना त्यांचं शिक्षण आणि इंग्रजी भाषेतील प्रभुत्वावरून हिणवलं होतं। एवढंच नव्हे तर विखेंनी लोकसभेतील आपल्या इंग्रजी भाषणाचा व्हिडिओ दाखवून लंकेंना ते भाषण पाठ करून दाखवण्याचं आव्हानही दिलं होतं। पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाही। निलेश लंके खासदार झाल्यानंतर लोकसभेत इंग्रजीतून भाषण कसं करणार? लंकेंना इंग्रजी भाषा येते का असा सवालही विखेंनी प्रचारादरम्यान उपस्थित केला होता। तसंच प्रचारात यावरून लंकेंची खिल्लीही उडवली होती। या सगळ्या प्रश्नांना जणू लंकेंनी शपथविधीतून एक प्रकारे प्रत्युत्तर दिलंय। लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सामोरं जात होतो त्यावेळेस माझ्या विरोधकांनी एक आरोप केला होता की संसदेत गेलं इंग्लिशमध्ये बोलावं लागतं। त्यावेळेस तो ट्रोल झाला आणि तो मुद्दा पण बराच गाजला। पण मी सुद्धा एका विजय सभेनंतर एका भाषणात सांगितलं ज्यावेळेस संसदेत जाईन ना त्यावेळेस पहिलं इंग्लिशमध्येच बोलून आज त्या ठिकाणी शपथ मी इंग्रजीतच घेतली। त्यामुळे इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा असली तरी भारतात इंग्रजी भाषा अवगत नसलेल्यांना कमी लेखण्याची वृत्ती पाहायला मिळते। इतर देशांच्या तुलनेत भारतात इंग्रजी भाषेचा नको तितका बाऊ केला गेलाय आणि त्यातूनच ही कमी लेखण्याची मानसिकता रुजली आहे। सुजय विखेंनी निवडणूक प्रचारात हाच मुद्दा पुढे करत निलेश लंकेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेऊन आय कॅन टॉक इंग्लिश हे दाखवून दिलंय। आय, निलेश ज्ञानदेव लंके, हॅव्हिंग बीन इलेक्टेड अ member of the House of the People. Bureau Report, News 18 लोकमत।